आजच मी आलेली आहे ओल्ड मुंबई आईस्क्रीम पार्लर मध्ये आणि इथे चक्क मी फ्री मध्ये आईस्क्रीम खाणार आहे. आता तुम्ही म्हणणार तू फ्री मध्ये आईस्क्रीम कसं खाणार आहेस, तर मी यासाठी खाणार आहे बिकॉज हे जे पार्लर आहे ते आमचंच आहे, माझ्या छोट्या सासू सासऱ्यांचं आईस्क्रीम पार्लर आहे. सो मी इथे आली आणि तुम्हाला सर्वांना इथला रिव्ह्यू दाखवणार आहे. नमस्कार, मी आहे प्रेरणा झाडबुके आणि तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. हॅलो, वेलकम प्रेरणा. थँक्यू कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कशी आहात काका? एकदम मस्त. खूप दिवसानंतर भेटतोय आपण. मग मुंबईत असून हो, ऍक्च्युली सो मी आता तुम्हाला माझ्या छोट्या सासऱ्यांची ओळख करून देते, कारण आम्ही जेव्हा हाऊसी खेळलो मागच्या ब्लॉग मध्ये तेव्हा हे मुंबईत होते यांच्या कामानिमित्त, ऑफिस निमित्त. सो हे माझे छोटे सासरे आहे, नितीन झाडबुके. सो काका, मी तुम्हाला हे विचारते की हे तुम्ही कसं निवड केली या फ्रँचायझी घ्यायची, यांचा इतिहास कसा आहे? तुला मी आता खरं सांगू का, 31 जानेवारी 2023 हा, या दिवशी मी रिटायर झालो. ओके. आणि त्यामुळं काकूंच्या मनात होतं की काहीतरी चांगला एखादा बिझनेस किंवा काहीतरी चालू करू, कारण आमचं UFO होतं खारघरला. त्यामुळं त्यांना त्याचा एक्सपिरियन्स होता आणि फूड इंडस्ट्रीच्या रिलेटेड करायचं होतं. आणि काकूंना पण 25 वर्षाचे क्लासेस घेऊन मुलांना शिकवून त्याही बोर झाल्या होत्या, म्हणून थोडस हे डायव्हर्शन. ओके. आणि त्यामुळं 31 जानेवारी 2023 ला मी रिटायर झालो. आणि 23 मार्च मे बी गुढीपाडवा. तुम्ही रिटायर्ड काय म्हणून झाले ते पण सांगा. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर महाजनको मधून मी रिटायर झालो, कारण त्यांनी म्हणले की काहीतरी कामात असलं की आपली तब्येत चांगली राहते. त्यामुळे हा खूप चांगला उपक्रम. मग शोधायचं काय, तर त्याच्यामध्ये मग त्यांनी खूप त्याचा स्टडी करून आपण आईस्क्रीमच्या दुकानापर्यंत आलो. आणि त्याचंही श्रेय जातं की आपल्याकडचे इचलकरंजीचे जे नेत्रपाल शर्मा आहेत त्यांच्याकडे. आता ते काय, त्याच्यामागे खूप मोठी हिस्ट्री आहे, पण ते सगळं काकूंना माहिती आहे. आता मी म्हणजे कसा होतो की त्यांनी सुचवलेलं, आणि 31 जानेवारी नंतर मला तर 1-1.5 महिनाच मी ह्याच्यामध्ये होतो. 23 मार्चला तर मी पाडव्याला आपण उद्घाटन केलं. थँक्यू सो मच. आता आपण काकूंकडून जाणून घेऊयात पूर्ण इतिहास. या आहेत मनीषा काकू. तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉग्स मध्ये हाऊसीच्या गेम मध्ये बघितलंच असणार. ह्या माझ्या छोट्या सासूबाई आहेत. सो आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया त्याच्या हिस्ट्री. काकांनी तर आपल्याला भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत. सो पुढचं हिस्ट्री काकूंकडे. तर ओल्ड मुंबईचं मी जेव्हा आमचं ठरलं की आपण फूड फ्रँचायझी मध्ये काहीतरी असं करायचं, तेव्हा आईस्क्रीम शॉप बघूया, असं आईस्क्रीम पार्लर काढू असं मनात आलं. परंतु मग बरेचसे पर्याय शोधल्यानंतर एक दिवस आम्ही असंच ओल्ड मुंबई आईस्क्रीमचं आईस्क्रीम टेस्ट केलं, तर मला खूपच आवडलं ते. तर मग म्हटलं आपण हीच फ्रँचायझी घेऊ. आणि इचलकरंजी म्हणजे सांगली आपलं गाव, त्याच्या जवळ आहे, त्यामुळे जरा जास्त ऍफिलिटी अट्रॅक्शन असं होतं. मग त्याच्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पहिल्यांदा हे लोकेशन वगैरे चेक केलं आणि मग नंतर परमिशन दिली आम्हाला. मला सांगा, तुम्ही ह्याचीच फ्रँचायझी घ्यायचं का ठरवलं ओल्ड मुंबई? म्हणजे व्हेरियस आईस्क्रीम्स टेस्ट केल्यानंतर मला काय एकदम असं नॅचरल असलेलं आईस्क्रीम पाहिजे होतं, कारण हल्ली ते ऑइल बेस्ड अतिशय 6 महिन्याची एक्सपायरी डेट, प्रिझर्वेशन वगैरे अशा टाईपचे नको होते. मग असं बघितल्यावर मला ओल्ड मुंबई आईस्क्रीम ची टेस्ट पण आवडलेली. आणि ह्याचं कसं आहे, याच्यामध्ये फक्त मिल्क, ड्रायफ्रुट्स, फ्रूट पल्प, आणखीन शुगर, याच्याशिवाय याच्यामध्ये काही पाम ऑइल नाही, काही नाही, पाम ऑइल वगैरे काही नाही, पूर्ण एकदम नॅचरल फॉर्म मध्ये. तर आणि याची एक्सपायरी डेट पण फक्त 21 डेजची आहे. म्हणून मग म्हटलं की हे जास्त चांगलं आहे, ज्याची एक्सपायरी डेट अतिशय छोटा पिरियड आहे ते जास्त चांगलं असतं. म्हणून मग याचं. काकू, आम्हाला जरा हिस्ट्री सांगा, हे कोणी चालू केलंय आणि बाकी सगळं हिस्ट्री तुम्हाला कसं कळालं, कोणी गाईड केलं वगैरे सगळं सांगा. तर ह्याची ओल्ड मुंबई आईस्क्रीमचे आत्ताचे सध्या जे कारभार बघतात ते मिस्टर नेत्रपाल शर्मा आहेत. तर त्यांचे वडील, त्यांनी सुरुवातीला एक छोटा गाडा होता त्यांचा, त्याच्यावर ते आईस्क्रीम विकायचे. आणि मग नंतर त्यातनं प्रोग्रेस करत करत त्यांनी एक शॉप काढलं. आणि मग नंतर त्यांच्या मुलांनी त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे इनोव्हेशन करून, त्यातला स्टडी करून मग त्यांनी ते एक्सपांड करायला सुरू केलं. आणि आता ऑल ओव्हर इंडिया 70+ ब्रँचेस आहेत. अच्छा. आणखीन
दुबईला त्यांचे दुबई, शारजा असे 3-4 म्हणजे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आहे. ते आता ट्राय करतायत हळूहळू. हा हा. तर ते पण सुरू झालेलं आहे. खूप छान वाटतं असं बघून की आपल्या मराठी माणसाचं पाय परदेशात रुततं. खूप तेच. मस्त वाटतं. मागच्या वेळेस मी जेव्हा आले होते तेव्हा मला काकूनी सांगितलं तू टेंडर कोकोनट ट्राय कर, आणि मी काही एवढी फॅन नाहीये टेंडर कोकोनटची, पण तरी मी केलं आणि मला खूप आवडलं. ते माझं फेवरेट झालंय आता. म्हणजे मी आधी पण 2-3 ठिकाणी ट्राय केलंय वेगवेगळ्या ब्रँडचे, पण मला एवढं आवडलं नाही. पण ह्याचे जे फ्लेवर आहे, जी चव आहे, ते एवढी छान आहे ना, मला खूप आवडलं. ते यावेळेस तर मी खाणारच आहे, पण बाकीचे पण सगळे तुम्हाला रिव्ह्यूज दाखवते आईस्क्रीमचे. तुमच्यासाठी मी खास खाईल सगळे. काकू, मी लास्ट टाइम आले होते त्याच्यानंतर पासून काय नवीन फ्लेवर्स आलेत का म्हणजे मला ट्राय करायला? सध्या आता काजू गुलाबजामुन नवीन आहे. ओके, काजू गुलाबजाम. हो. मला नेमकं कळत नाही, मी स्वीट शॉप मध्ये आली का आईस्क्रीम हा, यामध्ये काजू गुलाबजामुनचा नवीन एक फ्लेवर आहे आणि खूपच लोकांना आवडतो तो पण सध्या. आणि सीझनल मध्ये नवीन आलेला आहे कस्टर्ड ऍपल, कारण सध्या सीताफळांचा सीझन सुरू आहे, त्यामुळे कस्टर्ड ऍपल लोकांचा अतिशय फेवरेट आहे. अच्छा, पण तो सीझन वाईज असतो, त्यामुळे थोडे दिवसांसाठी चालेल. थोडे महिने मी हा ट्राय करते आधी काजू गुलाबजाम. येस, बिकॉज ऑफ यू. खूप छान फ्लेवर आहे, म्हणजे मिक्स्ड फ्लेवर आहे. मला असं वाटतं मी गुलाबजाम प्लस आईस्क्रीम असं खाते. खव्याची टेस्ट येते मला याच्यात. बरोबर आहे ना? बरोबर आहे. खवा असं म्हणजे गुलाबजाम एकदम फ्रीज करून खाते आणि त्याच्यात गुलाबाची पण चव आहे. खूप छान फ्लेवर आहे, मस्त. तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून मी इथून एकदम व्यवस्थित खाते, नाही तर आल्या आल्या मी जे पाहिजे ते डायरेक्ट कप मध्ये घेते आणि खायला बसते. ते तुम्हाला सगळ्यांना दाखवायचंय म्हणून मी जस्ट एक फॉर्मॅलिटी करते, सगळं चेक करायची की ह्यात कुठले कुठले फ्लेवर्स आहेत आणि कुठलं स्पेशल आहे. सगळ्यात जास्त इथल्या कस्टमर्सला कुठलं आवडतं, कुठल्या याला जास्त पसंती आहे. तर सध्या आपल्याकडे हा मँगो आहे, पेरू, ग्वावा, टेंडर कोकोनट, काजू गुलकंद, काश्मीरी ड्रायफ्रूट, याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स असतात इन्क्लुडिंग केशर. त्याच्यानंतर हा आहे अंजीर हनी, हा आहे बटरस्कॉच, पान मसाला. पान मसाला मध्ये तुम्हाला पानाचा क्रश अगदी खाल्ल्यावर पान आईस्क्रीम खाल्ल्यासारखं वाटणार. आणि हे आहे ब्लॅक फॉरेस्ट हॅपी चॉकलेट. चॉकलेट ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी फेवरेट आहे, लहान मुलांचा हा फेवरेट आहे. स्कूप्स व्यतिरिक्त अजून काय आहे? फॅमिली पॅक्स आहेत. अच्छा, आणखीन कुल्फी आहे आपल्याकडं. शेक्स मिळतात वेगवेगळ्या टाईपचे, काजू शेक, बदाम शेक, पुन्हा आपण अंजीर शेक, मँगो शेक, चॉकलेट शेक असे तयार करून देतो वेगवेगळे. जसं जसं रिक्वायरमेंट असेल तसं तयार करून देतो. प्लस जर फॅमिली पॅक जर काही तो 6-7 जणांसाठी लागतो, परंतु जर अगदी 2-3च जण असतील तर त्याच्यासाठी 300 ग्रॅम्सचे पण आपण पॅक तयार करून देतो. तुम्ही तिथून जसं जसं रिक्वायरमेंट असेल तसं तेवढं देतात. हे पण चांगलं ऑप्शन आहे जर कोणाला खूप मोठं नसेल पाहिजे क्वांटिटी. एकदम घरात कमी लोक असतील तर मग तेवढा फॅमिली पॅक संपत नाही ना, म्हणून. आणि मग सेमच फ्लेवर खायला लागतो. त्याच्यासाठी काही काही लोक कसे करतात, ते आम्ही 300 ग्रॅम्सचे पॅक केलेले ते 2-3 व्हरायटी घेऊन जातात, म्हणजे 1 बाय 1 टेस्ट करू शकतात. तुम्ही बघू शकताय खूप छान असा फालुदा आलाय माझ्या हातात. सो आपण बसून रिव्ह्यू करूयात, मी तुम्हाला दाखवेल. तुम्ही बघू शकता बसण्याचं पण खूप छान व्यवस्था आहे इथे. एकदम तुम्ही निवांत आरामात विथ फॅमिली एन्जॉय करू शकता आईस्क्रीम. सो लेट्स सिट. मस्त, एकदम छान. मला शब्दात नाही सांगतोय, खूप छान वाटतंय. छान, आणि एकदम माझा आवडता फ्लेवर मी ह्याच्यात आत्ताच नुकताच आवडता झालेला असा फ्लेवर मी ह्याच्यात घेतलाय, गुलाबजाम. आणि खूप छान लागतोय फालुदा. आणि अजून एक पॉइंट सांगायचं म्हणजे, पण बाकीच्या ठिकाणी जे फालुदा खातो तिथे आपल्याला म्हणजे ठरलेले फालुदा असतात, तुम्हाला हे म्हणजे ह्या फालुद्यामध्ये हे आईस्क्रीमच भेटणार. पण इथे त्यांनी चॉईस दिलेली आहे की तुम्हाला कुठले चॉईस पाहिजे, कुठलं आईस्क्रीम तुम्हाला आवडतं ते आपल्या चॉईसनुसार याच्यात बनवतात. आणि 3 स्कूप टाकतात. सो हा खूपच म्हणजे पॉकेट फ्रेंडली फालुदा आहे असं मला वाटतंय. एक स्कूप घेण्यापेक्षा तुम्ही एक फालुदा घेतला तर 2 जण आरामात मस्त खाऊ शकतात. सो लेट्स सी इट. इथे आपल्याला काही कस्टमर्स दिसतात जे आईस्क्रीम एन्जॉय करायला आलेत विथ फॅमिली.
सो आपण विचारूया त्यांना कसं वाटतं आइसक्रीम. आप कौन सा आइसक्रीम खा रहे हो? ये गवा फ्लेवर है. अच्छा, सो कैसे लगता है आपका, क्या एक्सपीरियंस है? आप यहाँ पे हमेशा आते हो? यस, मैं हमेशा आती हूँ. एक्चुअली मेरे बेबी को बहुत पसंद है आइसक्रीम, ओके. हाँ. तो हम लोग हमेशा यही आते हैं. हाँ. यहाँ मुझे यहाँ का आइसक्रीम फ्रेश लगता है, इसलिए मैं यहाँ पर आती हूँ, और टेस्ट भी बहुत अच्छा लगता है मुझको. हाँ, ये तो है, बात सही है. सो मेरे अभी पास आप, अभी ये 3 फ्लेवर के हैं. गवावा है, और ये कोकोनट है, अच्छा और उसका आलमंड्स है ना. कौन सा बेटा? आलमंड्स है. अच्छा, तो आपका फेवरेट कौन सा है यहाँ पे? मेरा एक्चुअली सारे ही हैं. हाँ. सभी अच्छे हैं. हाँ. पर अभी ये गवावा में कुछ डाले हैं उन्होंने, कुछ हाँ. मसाला डाले हाँ, हैं. मसाला डाला है. हाँ, वो मुझको ये टेस्ट को और भी ज्यादा अच्छा कर दे रहा है. ओके. हाँ. आई लाइक दिस. थँक यू सो मच. सो काकू, थँक्यू सो मच फॉर द आईस्क्रीम. आईस्क्रीम खूप छान होतं. विशेष म्हणजे याचं स्पेशालिटी जी आहे तुम्ही सांगितली, नॅचरल आईस्क्रीम, ते खरंच मला पटलं आणि खूप आवडलंय. आणि विशेष म्हणजे अजून एक मी सांगायचंच राहिलं तुम्हाला, इथला अँबियन्स तुम्ही बघू शकताय, खूप छान आहे, खूप सुदिंग आहे, खूप असं पॉझिटिव्ह वाटतं. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे, मला खूप आवडेल. आणि आता काकू आपल्याला त्यांचा ऍड्रेस पण सांगतील. प्लीज ऍड्रेस सांगा. ॲड्रेस आहे ओल्ड मुंबई आईस्क्रीम, शॉप नंबर 5, क्रिस्टल ॲव्हेन्यू, प्लॉट नंबर 145, सेक्टर 20, उल्वे, नवी मुंबई. सो गाईज, जेवढे पण या आणि साईडला, तुम्हाला गुगल मॅपवर ऍड्रेस मिळू शकतो. जर ओल्ड मुंबई आईस्क्रीम उल्वे टाकलं तर तुम्हाला डायरेक्शन मिळतील. सो जे पण या साईडला असतील त्यांनी प्लीज नक्की व्हिजिट करा. आणि खूप छान आईस्क्रीम आहे. विशेष म्हणजे यांची स्पेशालिटी म्हणजे हे फक्त 20 ते 21 दिवसच आईस्क्रीम राहतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती फ्रेश असेल. आणि आपण जे बाकीच्या ब्रँड्सचे आईस्क्रीम खातो, तर मी ब्रँड्सचे नावं नाही घेत, पण ते 5 महिने 6 महिने अशी एक्सपायरी असते. तो तुम्ही समजू शकताय की दॅट इज नॉट गुड फॉर द हेल्थ. So you should always prefer the fresh ice cream like Old Mumbai ice cream. So thank you so much for watching the video. अँड थँक्यू फॉर व्हिजिटिंग. थँक यू. मला माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज टू लाईक, शेअर आणि मला नक्की कमेंट करा, सो दॅट मला नेक्स्ट अपकमिंग छान छान व्हिडिओज, छान छान प्लेसेस एक्सप्लोअर करण्यासाठी प्रेरणा भेटेल.